छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले। शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका घेऊन तनपुरे यांनी काल रात्री उपोषणस्थळीच मुक्काम केला। 26 मार्च रोजी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती। या घटनेला 20 दिवस उलटून गेले, मात्र अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आली नाही। या घटनेच्या निषेधार्थ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिनांक 14 एप्रिल रोजी शहरातील शनी चौक येथे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। दिवसभर तसेच रात्रीच्या वेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले, मात्र जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार या निर्णयावर माजी मंत्री तनपुरे हे ठाम राहिले। यावेळी त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक प्रकाश भुजाडी, बाळासाहेब उंडे, गजानन सातभाई, नंदुभाऊ तनपुरे, ॲडव्होकेट राहुल शेटे, संतोष आगाव, ओंकार कासार, महेश उदावंत, सौरभ उंडे, गणेश पोहकडे, ज्ञानेश्वर जगधने, आतिक बागवान, गणेश आगाव, पप्पू कल्हापुरे, पप्पू माळवदे, किरण गावाने आदी कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळीच मुक्काम केला। दिनांक 15 एप्रिल उपोषणाचा दुसरा दिवस आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे पुढे काय भूमिका घेणार हे तालुक्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।